हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं। हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निसरते वाणी जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितमेन तस्मै श्रीगुरवे नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वं अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीमध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही महाभारतांतो युधिष्ठिराक मार्कंडेयानं रामो म्हणलं लेकलं शिलं तुगेल्या म्हणकेची बाईलेक बाईलेल विषयांतू तो मस्त कष्ट भोगला. द्रौपदीन मात्र कष्ट बघील नाही, सीते मस्त कष्ट भोगला म्हणून सांगू कतीर रामायणा काणी सांगतारस. त्या रामायणा काणींतू आम्ही आता कबंद बदीत येईल्यांची कबंदाले कबंदू तगेला अंगांतू आशिल्लो कोण तो कबंदू म्हळ्यार एकलो गंधर्व तो विश्वावसू म्हणलेलो. ता तुलशिरस ऋषीले शापा निमती कबंद जावन येयलो. तशी कबंदाले काणी आम्ही पळयली. मागीर तो कबंदू सांगता तुगेले पत्नीक लंकेश्वर रावणान अपहरण करून व्हेल्ला म्हणून सांगिले. आमकां महेंद्र पर्वतासूचे संपातीन सांगिले म्हणून मूल रामायणांत येता. जेवो तशी आतां तो ता अदृश्य जाल्ले कुडले गंधर्व रूपार अदृश्य जाल्ले कुडले राम लक्ष्मण मुखारी बत्तातांनी प्रयाण करून पंपा सरोवरा लागीं ते येताचे. भारी चंद सरोवर ते थंय वेळार ताका रामाक सीतेल उडकासचेल कय ताका दिसली की असल सरोवरांत कितली सरोवर तिका दाखयला व तिगेल उठ कितले विहार केला. आज मिगेल बायल नानमे म्हूण म्हणलेले बारी दुःख जल्ली कय रोळ्ळो कय सीते खंय चमकल तूं म्हाका सोण कसले चमकली खंय अस म्हणून कळना नमे म्हूण कडे लक्ष्मणाक बारी आश्चर्य जालें कय राम सामान्य मनुष्य किळसपान रडता कसला बाये म्हणाल कय अण्णा तूं पळय तूं कोण म्हूण तुका गोतस न्हय. ये विरह बैलेल उडगासू बैलेल दुःख विरह वेदने ये पुरे कामप्रधान जावन आशिल्लो पुरुषाक तूं तसलो न्हय नमे कळ्ळें. तश जावन तूं कसले दुःख दाखोव नुका. रावणाले विषयू रावणान सीते अपहरण करून मेल्ला हे पुरे आतां आमकां कळ्ळा नमे. आनी आमी आतां आमगेल प्रयत्नान आनी बुद्धीन बुद्धी बलय जावका हाका खाली पुरुष प्रयत्न पावना तिका बिडगडे कोरया जैतवे आमकां सुग्रीवाल सहाय मेळटा म्हूण म्हणला न्हय. आतां पळय ऋषमुख पर्वता वयरी सुग्रीव बैसून आसा म्हूण कळ्ळा पळय आमकां. आमी पंपा सरोवरार तर येयलीचे आतां ऋषमुख पर्वत चोडया म्हूण म्हणटरस आनी तुगेल भावूय वयामा तुगेल शिष्यूय वयामा तुगेल सेवकय वय हांव केन्नाय तुगेल ओटो आसतना तुका इतली दुःख कसल्याक म्हूण म्हणटा. लक्ष्मणान सांगेलें ऐकून राम मस्त समाधान घेतकय आनी मुखार कसल कोरका म्हणलेले कार्यांत प्रवृत्त जातकय. तें रम्य जावन आशिल्ले पंपा सरोवरांत अण्णा तम्मा दोग जणे स्नान संध्या वंदन केल्ले. कोरकाशील काम तांगेले पित्र देवता तर्पण सकट जावन ऋषमुख पर्वता वयरी वतरसची पळयतात थंय 5 वानर श्रेष्ठ बैसून आसची. तांकां तांणी थंय दुखून पळयतरस तोग्गू कोणकी पर्वत चोवन येता कळ्ळें. कडेरी सुग्रीव हनुमंताले सांगता कोण म्हण पळयतांनी म्हूण. कडेरी हनुमंत नी रामाल भेट जाता. हनुमंतान उल्लोचे संस्कृत उतर हे पुरे आयकतना लक्ष्मणालेक सांगता ह्यो सामान्य वानर न्ही हो भारी मेधावी. मागीर हनुमंताले तूं कोण कसले इत्ते म्हणून निमगे हनुमंत इता गेले तो निचावन कोण केसर येईल पूत मुख्य प्राणू आयलो म्हूण म्हणलेले रामा गोतस जाल्यार तो आतां लोका दाखोवचे तसले लोका सांगचे तसले परिचय सांगता रस हनुमंत जालें न्हय. मागीर
कसं हांव म्हगेले अम्माले कसं तरी जन्म आयलो म्हण निमगितना तुगेले कन्ना कुंडल आशिल्लें कोणाक कळटा पळय तागेले सेव कोरता तूं तोचे तुगेले स्वामी म्हणलेले तूं आतां म्हगेले निमगेले रामा तुगेले कन्नाचें कुंडल चंदस म्हणून म्हगेले कन्ना कुंडल आशिल्लें येद्दोळटे कोणाक दिशील ना म्हगेले अम्मान सांगिल्लें म्हणटाक तूंची म्हगेले स्वामी आजी दुखून हांव तुगेले सेवक म्हणून तो रामाले सांगता तागेले सेवक जाता आनी हांगा सुग्रीव आलवटो अग्नी साक्षी जावन सख्य करून घेता हनुमंतूची नेतृत्व वहिसून घेता तांगेले अग्नी साक्षी जावन सख्याचे मागीर राम सुग्रीवाले कसं लेका इलो आपण म्हण म्हणटना सुग्रीव म्हणटा हांव ते स्त्रीक पळयला रावणान वयर दुखून आकाशा मार्गार दुखून तिका व्हरतना तिणी पळय तिगेले उत्तरी आणतो की कसं की एक आमगेल्या कुडक्यांतो ಸ್ವಲ್ಪ आभरण काणून उड्डयिल्लें तिणें आमगेल्या पडलेले पळय ಈಚೆ ಸೀತಾ ಈ ತಿಗೆಲೆ ಆಭರಣವೇ ಪಳೆ म्हणून कडेरी राम पळयता बई सीतेले आभरण मागीर सुग्रीवाल वयर विश्वास जालो ताका कडेरी राम सुग्रीवान तागेली काणी सांगली वालीन ताका बाद दिलेले तागेले बायले वालीन दवरून घेतला तसले पळय सांगतना आतां सुग्रीव आनी राम परस्पर एकल्याल बायले एकल्यान सोदूच्याक परस्पराल बायलांक सोदूच्याक परस्पर सहाय करून घेवचें म्हणलें लेक तांणी मित्रत्व दाखोवन घेतलें रामान वालीक मारचे म्हणून प्रतिज्ञा केले हांव तुका वाली मार न्हू तुका न्याय घेवन दिता म्हण सुग्रीवान हांव तुगेले बायले सोदूचे विशयांत तुका सहाय करता म्हणून ताणें प्रतिज्ञा केल्ले कळ्ळें सर्व प्रयत्न करता म्हणून अशी परस्पर शपथ करून घेतले तांणी आनी एकल्या वयर एकल्यांक संपूर्ण विश्वास आसला मात्र हे काम जाता मागीर किशकिंदेचें प्रयाण केलें किशकिंदे वाली लोट युद्ध कोरकान मात किशकिंदा पट्टणा लागीं आयले कुडले सुग्रीवान महागर्जन केले की वालीक जोर कोपयले की कितले पण मेगल पेट्ट खावन चमकला यो मर्यादना तिलो वापस यो हांग घेवन ओड गर्जन करतवे हाका सोकुवे मेगेलागी म्हूण सांगून बसारी अरमने दुखून भायर वतना तारे तागेले बायल तारे सांगता पळय सुग्रीव अशी ताणें येद्दोळटी गर्जन करनी हांगा येवन पेट्ट खावन चमकलो मांत्र कळवे ह्या वेळाक ताणें जावन तुका युद्ध आपयलें म्हण म्हाका प्रतीपन ताणें अण्णा म्हाका राज्य दी म्हाका बायल दी म्हूण निमगुच्याक येवन पेट्ट खावन चमकलो हे पण तो गर्जन करता म्हूण म्हळ्यार ताजे अर्थ कसले म्हूण म्हळ्यार ताका कोणकी महाबलिश्ट एकलो ताका सहाय मेळ्ळा तेच्यान तूं ह्या वेळाक रात्री वेळाक तूं तागे लागीं काळगा वच्चू नका म्हाका संबंद दिसना म्हण कडेरी वाली एक क्षण रप्तकेन तारयलें म्हणटकी तुका गोतना म्हणना तुका पुरे कळटा म्हाका गोतस तुका सर्व प्राणीचे शब्द ताजे तावर्त अर्थ कसले पुरे गोतस तूं समाची आलोचना करी आनी सूक्ष्म आनी डीप थिंकींग करी आनी यो सुग्रीव कोणाल सहाय घेवन आयला म्हूण तुका कळटवें पळय म्हूण म्हणटा कडेरी ती तारा मस्त वेळ आलोचना करतकी आनी सांगतकी बई म्हाका कळ्ळें म्हणटकी कोण दशरथाल पुतू रामू तागेले बायलेक कळून घेतला ताणें तागेले बायलेक कोणकी अपहरण केलां आत तुगेले भावाल वटू सख्य केला हें सख्य इति खातीर जालां म्हळ्यार हांगा तांणी परस्पर मित्र जाल्ल्यांची कळ्ळें तशी परस्पर मैत्री निमती आतां सुग्रीवाल शत्रू तूं आतां रामाक शत्रू जालो कळ्ळें तशी तागेले वटू तागेले भाव लक्ष्मण म्हूण म्हळ्यार आयला दोग जनी महापराक्रमी म्हूण सांगून हांव आयकलां तशें हांव न्हू वाली आनी पुरेत महाबलिश्ट जल्लींची सुग्रीवाले सचिव मयिंद द्विविध हनुमंत करडील रायो जांबवंत आनी पुरे तुका सोडून वचून सुग्रीवाल पक्ष सरवले न्हय पुरे विराधिवीर तुका गोत्तस तांगेले तशें हांव न्हू तांणी पुरे आतां रामाल आश्रयांत मेळ्ळ्याची रामाल पराक्रमाचें अवलंबन तांकां जाल्यार खंडीत तुका तांणी सोलवायता तशें हांव तूं युद्ध करूं वचूं नका म्हूण सांगता कडेरी वालीक मात्र कसो गोतसवे पळय तागेले बायले ताणें निमगिला कोण म्हूण सांग तुका कळटवें पळया तूं बारी सूक्ष्म बुद्धीची म्हूण न्ही जाल्यार आतां वालीक तथ्य जायन तिगेलें उत्तर तिणी युद्धा वचूं नका म्हूण सांगिल्लें ताका तथ्य म्हूण दिसनी ताका कोप येयलो इतेक दैवचोदन म्हणटात ताका पळय आमकां कसं की वायट जाता हें करूं नका तुका वायट आसा म्हूण मालगड्यान सांगल्यार केलो पंता कोर न्हू वायट जावन वच्ची पळय इत निमती म्हूण म्हळ्यार तशें जावका म्हणून देवाल निर्णय आसता तशें हांव दैवचोदना म्हणून दैव प्रेरणा म्हणून तशी ताका त्या प्रेरणेन कळ्ळें ताका हे तारेन सांगिल्लें उत्तर कसलें खूश जायनी ताका अपायस म्हूण म्हणलेलें कळ्ळें म्हूण जाल्यार तो कांय खूश पावनी म्हाका खूश पावनी म्हळ्यार अपायस म्हूण भंय जाली म्हूण न्ही तिणें सांगिल्लें उतर आयकूंक हांवें म्हूण ताका दिसलें
मी तागेल बाहुबला वैर ताका बारीच एक नमने धैर्य सुग्रीव नाही दा सुग्रीवा नैला रे हांव सलबायता म्हण म्हणले धैर्य ताका बदल तितलं पराक्रमी तो त्यांची आता पळय मुखार सुनो असल कंठ कसं जातकांत दिसता ज्योतिषशास्त्रा प्रकार या एक वाईट असं अशी तशी म्हूण संकट सांगताच पळय हें सांगल्यार एक पंत आम्ही त्या मनावर नाशी जाव करचे कोरनो जावचे जावन वत पळय तशीच येत वाली तशी जला ताका वाईट जत्ता नक्का म्हण बायलेन सांगलं रे ताका वाईट जेवचे असतं तशें विधी ताका तशी प्रेरण दितर असं वस्तू युद्धाक म्हण कळय तारा देवीन कसं सांगलं रे वालीन ते सोणसोळे तारे काही कनितो आणि वालील मन आणतो सुग्रीवाल विषय ಸ್ವಲ್ಪ मत्सर येयले तो महाबलिष्ठ जावन येयला म्हण मेगला अवश्य बलिष्ठ यो कशी जत्ता म्हण तश जावन तागेल मन अंत पळय अंतो मूल रामायणातील विषय यो तागेल मन अंतो तारेल विषय अंतो संशयत की खंय की तारे सुग्रीवाल वैर मन जला दिसता इत्याक म्हळ्यार तारे सुग्रीवाल बायले का हांव दवरून घेतला न्हय तशी म्हूण सांगून तशी युद्ध सन्नद्ध जावन युद्ध सन्नद्ध जावन रब्बिल्याक सुग्रीवाक पळयत्यो आनी तारेकय निंदन करून गुहे दुखून भायर आला तांणी बरें गुहेंत रावचे गुहे तांगेला रमणे कळ्ळें युद्ध सन्नद्ध जावन आशिल्ले सुग्रीवाकय पळयले आनी म्हळालो सुग्रीवा मेगेल वटू कितले की युद्ध केलें तुवें एक युद्ध आपूण तुवें मेगेल वटू गेलवला हांवें ना न्हय सोलवला आनी धांवला प्राणवंतल्यार पुरो म्हूण सांगून तुका जीव म्हळ्यार तितले मोगस कळ्ळें तशें जावन आब तुका सोदून मारयत आशिल्लें तुका मेगेल भाव एक जावन मोग म्हणल विषय न्हय तुका जिवा वैर मस्ता शिमळ कतीर जिवंतपणी खंय खावन जेवन आसचो मळेल कतीर सोडला नानतले तूं प्रतिबंध मेगेला युद्धा येवन सोलून पाटी घालून धांवतना तुका धांवणाक घेवन हांव मारीत आशिल्लें तितलें कांय म्हाका जायना म्हणना जाल्यार अशी सोडू कारण म्हळ्यार त्यांची तूं मेगेल भाव न्हय म्हूण आतां कसं तुका जिवनान तूं जिगूप सैलावे मेल्ल्यारी लायक म्हूण जावं दिसतरस वे मरचे खातीर तूं मेगेले आयलावे ಸ್ವಲ್ಪ कळवांचून असो येत आशिल्लें न्हय इतलें अमसर कसो तुका मरूक म्हणनी हंगसून प्रश्न करतो तो वाली सुग्रीव सीधा सांगतके हृतराज्यस्य मे राजन हृतदारस्य च त्वया किं मे जीवित सामर्थ्यम इति विधी समागतम तू सांगेले वय अण्णा ಎದ್ದೊಳ್ತೆ ರಥರಾಜ್ಯಸ್ಯ ಮೇ ರಾಜನ್ ರಥದಾರಸ್ಯ ಚ ತ್ವಯ ಎದ್ದೊಳ್ತೈ ಆ ಪ್ರಾಣಮಂತಲ ಪೂರ್ವण धावन चमकल वय जाल्यार रे आत तुगेल निमते हांव रथराज्य रथदार जाल्ला म्हळ्यार रथराज्य म्हळ्यार मेगेल राज्य तूं अपहरण केला रथदार म्हळ्यार मेगेल बायले तूं अपहरण केला म्हण म्हणटरस तशी म्हाका दिसलें येदोळते मेगेल जिवांतल्यार पुरो म्हूण म्हाका दिसून हांव धांवत आशिल्लें आतां म्हाका दिसलें बायल येना राज्य येना एक वेळ होराट करून जीवन प्राण सोडचो नावे तुगे लागीं होराट करून मेगेल बायल मेगेल राज्य वापस घेवचें दोनीन तूं लेख येदोळते पेट्ट खाली कुडला हांव धांवत आशिल्लो म्हाका वांतला पुरो म्हूण दिसता आशिल्लें तशें जावन आतां आब तुगेल वटू युद्ध करता युद्ध म्हळ्यार कशी मारुता युद्ध करता मेल्ली जाल्यार जल्ल न्हय अमर्त म्हूण लेखून आयला हांगा म्हूण जाल्ले शुरू जालें तांगेलें युद्ध कळ्ळें मुष्टी प्रहार पातर उडोवचे व्हड वृक्ष काण मारचे अशी करतरसची एकल्या दोग जनालय आंगा दुखून रगत दळदळी देंवता कळ्ळें पळयतना व्हड वृक्ष अशी देह न्हू तांगेले थंय 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 तांबडे तांबडे रक्ता खल तांबडे तांबडे फूल अशी दिसता शिल्की व्हडले वृक्षाक तांबडे तांबडे फूल जाला म्हूण कडेरी आनी कसं म्हळ्यार तांगेले रुपांत भारी साम्यता तांणी दोग युद्ध करतरसची अंग परे रक्त सिक्त जाला एकल्याक अंग कळवे भित्त वयरचे धैर्य प्रश्न विंगडू जाल्यार पळयतना एकूलेक वाले कोण सुग्रीव कोण म्हूण म्हणलेले गुर्तीस ताका जायना तोंड एकूलेक शरीर एकूलेक एत्तरकी तोरायकी सकड एकलेक रामा एक समस्या जाले कडेरी कितले पंत बाली मारका म्हणून पळयला रे बाली मारता की हांव सुग्रीवा मारता म्हळ्यार भंय जाता कडेर म्हणटा राम म्हणाल खंय कसो गो तुसवे हनुमंताले कसो करचें म्हूण कडेरी राम हनुमंताल्याक एक फुलां माळ दिली की आनी हे सुग्रीवाल गळे घाली म्हळें की कडेन सुग्रीव त्या माळ गळे घालो सुग्रीव म्हूण जालें मागीर मागीर राम कसो करता धनुश टिंकार करतना त्या ठेंकारा शब्द ऐकूनची वाली गडगडेल खंय तितले भारी ठेंकार तो यो धनुश टेंकार खंय दुखून आयलो म्हूण का जाल्यार वालिका रामान मारन जालें वाली रगत ओंकून मरता कडेरी राम वचून वालीले रपता वाल दोळ बरें पळयत की रामाक जाल्यार
मागिरी तू अशी केलवे मागशी दुखून म्हाका मारलवे म्हणून सांगोस मूल रामायणा ह्या विशय येता तेदन रामान सांगोस तू सांगून सांगून प्राणींक मागशी दुखून भेट करचे आनी अधर्मी जावन आशिल्ले जेन्ना तुका मारूंक जाल्ले कळवे धर्म वंचयता म्हूण सांगिल्ले आवे ते धर्म मिगेल प्रतिज्ञा कसं म्हळ्यार लोकांचो धर्म वंचयता म्हूण धर्म वांचोच खातीर हांव केलेलें काम कसलें हें निंदनीय काम न्ही म्हणून सांगता तशी ಸ್ವಲ್ಪ वेळान वाली मेल्लो कळवे तारे आयली तारे येवन मस्त दुःख करता ती मागीर वालिल्ले अर्धदैहिक क्रिये पुरे कोरून सुग्रीवाक राय करता आनी वालिल पुताक तो युवराज करता मागीर तेंच माल्यवंत पर्वत आले रशमुख पर्वता लागीं ते थंय सुमार काळ थंय म्हळ्यार पावसाड येयली 4 म्हयनो थंय राम सुग्रीव तागेले बायलेल्यांनी ಒಟ್ಟು अंतपुरांत आसता राम आनी लक्ष्मण एक गुहेंत 4 म्हयने ते राबताचे हांगा कसो जाला म्हळ्यार रावणान सीते अपहरण करून व्हेला न्हय तो खंय दवरता अशोकवन म्हूण आसता गेल्यागी हागेल नंदनवना वरेच भारी चंद कळवे थंय व्हरून दवरता ते थंय मात्र तिका जाय जाल्यार सुखोपभोग वस्तू दिता जाल्यार ती कसले आपणा बरीची खाली कंदमूल फल खाता तपस्विशी मस्त सकड व्रत करचे आसतिणें दिसान दीस व्रत ती गेले एक जेवण कितले दीस जेवण करून ना कंदमूल फल खावचे 3 पंथ न्हांवचे असल पुरे व्रत कोण क्रश गेली म्हळ्यार भागून गेली रावणान कसं केला तिक थंय राखूक मस्त राक्षस्यांक राबयला तांक पुराय आयुधनी आस रात्रीचे कोळ्ळी जोळोवन दवरतात आनी इण खंय वचन जन्म त्या राक्षस्याले एक रूप दिला ಕೆಲವು ಜನಕ್ಕೆ 3 ದೋಳಿಕೆ ಕೆಲವು ಜನ ನೀಡ್ಲಾರಿ ದೋಳಿಕೆ ಕೆಲವು ಜನಕ್ಕೆ ತಳ್ವಿ ವೈರ್ ದೋಳಿಕೆ ದಿಗ जीभ ಕೆಲವು ಜನ जीभನ 3 स्तनाचे 1 स्तनाचे 1 पायाचे 3 पंथीचे एक दोळ सुले आशिले अशी एक पुणी समकट्ट राक्षसना पुराय विकार रूपाचे सम राक्षस ताण दवरणी म्हणे येणी केदनाय भीव खतांका म्हूण सांगून कळवे तशी पुराय जन आयुध धोरनु सकाळकी रात्रीकी म्हूण म्हणलेले विषयू ना तांकां 24 ಗಂಟೆ सीतेक रक्त रसाची कळवे कडेरी आनी तिका भिवयत रसाची तिका खावन सोडया तिका कुंकून सोडया तिका चुरकोन सोडया अशी आम्ही रावणाला ಒಟ್ಟು राबना म्हूण म्हणटरच न्हय इक आम्ही खावया अशें पुराय तांणी सांगचे हिक बहीण जाता बहीण जाल्यार ती बामणाल उडगास येता तिका मस्त दुःख जाता नानातल्या खाल्ल्या खावो ते कडे त्या रावणाल ಒಟ್ಟು राबचे पशी आनी म्हाका खावचे सूख म्हूण सांगून दिसता तशें न्हू तांणी कितली भिवयल्यार एक चूर उद्वेग ना तिका भंय ना ती सांगता आर्याः खादतमां शीघ्रं न मे लोभोस्ति जीविते विना त्वं पुंडरीकाक्षं नीलकुंचितमूर्धजं तुम्ही ती पळय राक्षस्यांक आर्याः म्हणटा पळय तिगेले त्या तशीच न्हय चांग जनान खंयचे वायट जन जाल्यार तांणी मर्याद दिवन उलयताची कळवे तशें ते राक्षस्यो त्या काट जन तांणी बरी तामसी जन क्षुद्र भाशेर उलयना सुसंस्कृत जावन तांगे लागीं वेव्हार करती आर्याः म्हणटा म्हळ्यार आर्याः म्हळ्यार महिळा श्रेष्ठ जन म्हणून ती सांगता म्हाका खंया तुमी वेळ करूं नकाची म्हाका न्ही जावन जाल्यार वंचुका म्हूण म्हळेलें आशेना इतेका म्हूण म्हळ्यार मिगेल रामाले दुखून म्हाका तांडून हाडला हाणें तुमगेल रायान म्हाका रामा सोडून राबचें आशेन आशिल्लें कळवे रामाल ಒಟ್ಟು आसोका म्हूण हांव रान्ना आयिल्ली अशें पुराय जाता म्हूण कळ्ळी म्हाका आनी म्हाका तुमगेल राक्षसाल ಒಟ್ಟು राक्षसरायाल ಒಟ್ಟು राबचें आशिना म्हाका तुमी खावनू सोडायचें म्हाका इतेका म्हूण म्हळ्यार केदना जाल्यार हांव मेगेले देहांतू जीव आसता तितली काळ रघुकुलाचो रामा सोडल्यार विंगड खंयचे पुरुश आले विशय मेगेल मनांतू येवचना ही मेगेल सत्य प्रतिज्ञा म्हूण म्हणटा पळय तांकां राक्षस्यांक आश्चर्य जाता की आत्तां मी खाता म्हूण विवयल्यार ही रामू 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 म्हणटा न्हय रावणाला वचून आत्तां सांगता म्हूण रावणाले चमकलीत तांणी सांगच्याक तेन्ना त्रिजटा म्हणलेली राक्षसी म्हणटा विभीषणाल धुव म्हणटा ती कळवे तिगेला सांगता पळय तुका भंय नाका मेगेल वयर विश्वास दवरी कळवे हांगा एकलो आमगेलो ಒಟ್ಟು वृद्ध म्हणलो अविंध्य म्हणलेले वृद्ध म्हणटारो अविंध्य म्हणलेले राक्षस केदनाय तुगेले रामाले विशय ताका कळवे ताणें म्हाका सांगला तुगेल्या की तुका समाधान सांग म्हणून कसल म्हणून सांगता पळय रामू आनी लक्ष्मण चंदाय रसाची तुगेले
तुका वापस आपण होरका म्हण मस्त प्रयत्न करताची तुका ही म्हणून इतली काळ तांकां गोत नाशिल्लें आतां कळला सुग्रीव म्हळ्यार लेकराया लोटतांनी सख्य करून घेतला तशें तूं भिवचे नाका आनीक कसं म्हळ्यार अविन्यान सांगला कसं म्हळ्यार कुबेराल पूत नलकुबरो तागेल्ले शाप आशिल्ले देखून रावण खंयचेच स्त्रियाक तो अत्याचार करूंक निवचना आनी ಒತ್ತಾಯರ वारडी करून घेवच्यो ಒತ್ತಾಯರ बायल करून घेवच्यो तसले काम करना इता म्हळ्यार ताका नलकुबराल शापस कसले तें म्हळ्यार नलकुबराल बायल रंभे ती अप्सरे कळ्ळें तिणें तिका एक पंत रावणान बलात्कारान तांडून व्हेल्ले पुराय देवता स्त्रियांक पुरा अप्सरसांक कितले की गंधर्व स्त्रिया पुराय तांडून हांगा अंतपुरा घालून घेतला न्हय तशी एक दीस रंबेल वैरी मन जावन तिका तांडून हाडू चमकलो कडेरी नलकुबरान शाप दिलोलो कसले म्हळ्यार निचावन मूल रामायणांत रम्येन शाप दिलेलो म्हणस हांगा शाप दिलो शापा कारणान रामणेश्वर खंयचेय एक युवतीक ಒತ್ತಾಯಾರಿ ಒತ್ತಾಯಾರ तिका पावका म्हण लेकून बलात्कार चमकल्यार त्या वेळार तो ताका मरण जाता म्हणून शाप दिता तशी त्या मना आस देखून तो तुका वारडीक करून घेवच्या वपसाची कशी म्हणून भिवयसी शिवाय तुका वताय करून तो वारडीक करून घेना त्या उडगास असो तशें हांगा तुगेले बामणू आनी तुगेले देरू तांणी येवन हांगा तुका हाप्पन घेवन व्हरताची मात्र न्ही एक भयंकर सपनय म्हाका दिसलें कसलें म्हळ्यार रावणाले विनाश जाता म्हण म्हणलेलें एक सूचन म्हाका स्वप्नांत दिसला तागेले हांगा भर तेल पुसून घेतला मात्ते बोळ करून घेतला आनी कसं म्हण म्हणल्यार तांबडी फुलां माळ घाल्ला गाडवार बैसून वतरस त्या बाई कशी म्हण म्हळ्यार दक्षिण दिक्का वतरस तागेले भाव कुंभकर्ण हांकां हान्नी पुरे माती मुंडन करून नग्न जावन नंतरसची पुराय जनाल गळ्याक तांबडी फुलां माळस तांबडी गंध अंगाक लेपन करून घेतला पुराय जन दक्षिण अभिमुख जावन चमकला वतरस जाल्यार विभीषण मात्र मात्ते किरीट दवरून घेतला तागेले मात्यारी श्वेतछत्रस तागेले गळ्यांत दव फुलाचे हारस आनी तो एकलोची हांगेल वटून आशी श्वेत पर्वता वयर बैसला हे पुराय पळयला तागेले वटू तागेले 4 जन मंत्र आशिल्लीची तागेल्या वरीची दव आमगले दव फुलां माळनी घालून बैसल्यांची जाल्यार एक स्वपन पळयतना म्हाका दिसता रावण कुंभकर्ण आदी सर्व जन मरताची विभीषण मात्र हे मरणा भयां दुखून मुक्त जाता म्हण सांगून तशी पळय कसलेची तूं हुस्को करूं नाका तुका तो सोडवान मरता म्हण सांगून ती त्रिजटा सांगता इका संतोश जाता कशी जाल्यार राम येतलो म्हळ्यार एका आशेरी ती निश्चिंते रस्ता कळ्ळें हांगा ती पुराय आभरण परित्याग केला म्हळ्यार उडयत रयल्या न्हू ती आतां हांगे तर तिणें वस्त्र बदलायची न्ही मलिना अंगल्यान तूं आस केन्नाय रामाल विशयान तूं आलोचना करता रडतर आसता कळ्ळें रावणेश्वर एक पंतीक पळोवच्या म्हणून सकाळीं पंतरी मध्यरात्री कडे जाम म्हणटा पळय रात्री जावन पाल्ली जेवची वेळ तेदन येतरस सीद सीते लागीं धांवन येतरस कळ्ळें अशोकवनाक आयला चंद शिंगार घेवन येयला म्हळ्यार सीतेन म्हाका पळोवन वाडकोवन घेवच्या ओपोका म्हणून जाल्यार मनांत ಸ್ವಲ್ಪ भंय आसा ही आतां ही नाका म्हणटा कितकी म्हूण सांगून तशी आनी येवन सीतेल्या सांगके सीते तूं येद्दोळटय तुगेले बामणाल प्रिती म्हूण सांगून बामणाल वयर म्हाका प्रिती म्हूण सांगून कितले कश्टान बैसूल तुवें तूं हे पुरे राबय आनी तूं कश्टान बैसो का म्हणना मेगेल बायल जा तुका महाराणीशी पळयता आनी म्हणटरस कितले पळय नरघ्य वस्त्राभरण मिगेल इतले बायलांक दिना नातील तसल तुगेल खातीर स्पेशली करयता कळ्ळें शिंगार करून घे आनी तुकाच्या पट्टा राणी करून घेता कळ्ळें मंडोदरी समीत न्ही तुची मेगेले पट्टा राणी आनी कसं म्हळ्यार मेगेल अंतपुरांत अपहरण करून हाडलेले देवकन्या आसाची गंधर्वकन्या आसाची दानवकन्या आसाची दैत्यकन्या आसाची अप्सरशास्त्री आसाची हान्नी पूर जन तुगेले सेवकी जाताची कळ्ळें मेगेल मंडोदरी तुगेले काम करता न्ही तशें हांव तिका आदेश करता मात्र न्ही मेगेले पिशाच सैनीक आसाची सेवक आसाची पिशाच कितले 1-2 न्ही 14 कोटी तांणी कसल कोरका म्हूण सांगून रावण कसं सांगता तें काम करचें म्हूण राखून राबून आसताची ताजे नंतर
28 ಕೋಟಿ ನರಭಕ್ಷಕ ರಾಕ್ಷಸ ಸಚಿ 42 ಕೋಟಿ ಯಕ್ಷ ಸಚಿ ಯಕ್ಷ ರಾಕ್ಷಸಾलांतू ಸ್ವಲ್ಪ ಜನ ಮಾಂದ್ರತ್ कुबेरालाश्रय ಅಂತ सची वरलेल पुरे मिगेल ओटूची असची कळव्या तशी आणि हांव काय सामान्य म्हणलें का मिगेल आनु विश्रस्रवस म्हूण नाम आशिल्लो मनीसश्रेष्ठ आणि अन्य कसं गुतस्वे आत हांव कुबेरा पंचा लोकपालक कुबेरू मिगेल अण्णा ताकाय सलवायल दिकून पुरे देवते भिवन मिगेल सेव करताची आता आवची समस्त लोकपालक कळव्या अन्य म्हळ्यार इंद्राले स्वर्गांतू कसकसले भक्ष्य भोज्य लेश्य चोष्य सकड मेळटाय थंय मेळची पशी सर्वश्रेष्ठ जावन आशिल्ले पंचभक्ष्य परमान्न मिगेल अरमनेंत मेळटा तू कसकी दुष्कर्म तू केलेलं सुका पाप केलेलं सुका तशें इतले काळ तू अरण्यवासाचे कष्ट अनुभविसिले आणि की तू राम राम म्हणून बसला रे यांचे कष्ट तुका ताजे पशी आनी पुणी मिगल वैरी मन करी म्हाका वारडी कोन गे पुरय तुगेले दुष्कृत्याचे फल म्हळ्यार पाप आसून तुगेले पापा निमती जावन तू या भक्त म्हणजे तुगेले पाप परे नाश जाल्ले म्हणलेक म्हाका वारडी कोन घेता म्हण तू मिगेल पट्टा महिशी जाम कुठल्या ही पाटी घालून बसतकी रावणाक आनी परपुरुषाला उल्लोचनज म्हणस ताजे खातीर ती एक काड्डी कसं न्ही तणा काड्डी तांगेल दोग जनाल मध्य दवरतकी म्हळ्यार ती पाटी घाला जाल्यार तिगेल पाटी मागशी एक तणा काड्डी दवर न्हू रावणा जाल्यार उलयती कळ्ळें सांगतकी रावणा आव नी जावन अभाग्य स्त्री म्हळेल खंडीत नानतल्यार तुगेल तसलो परपुरुश तंतूय राक्षस घडी घडी येवन बरडी कोन गे म्हण सांगता जाल्यार तूं कितलें धैर्य पळय तुगेल करीन या पळय सांगून घेत जाल्यार हांव अभागिनी स्त्री म्हळेल खंडीत न्हय तू सांगेल पुराय उत्तर मिगेल कन्ना नामा आयकूका जाल न्हय तशें जावन पळय हे पुरे उत्तरच न्हय म्हाका अवाच्य उत्तराची आनी मिगेल तसल पतिव्रता स्त्रीन आयकू तसल उत्तर नाहीये तुका मिगेल म्हाका हांव तुका वारडी कोन घेवका म्हणून लेखल्यार नाका तुका हाजे निमती कश्टाची सूख कसलें मेळना तशें जावन तूं पळय मिगेल वैरी कसं की मनस म्हणटा पळय तें नाका तूं तुगेल बायलाल वटू संतोशार आसूं नानतल्यार तूं मरत म्हणलें खंडीत इत्याक म्हळ्यार हांव सामान्याल बायल न्हय रामू म्हळेल दशरथ पुत्राली बायल हांव कळ्ळें तुका खंडीत खंयची कळाकय मेळना हांव अन्यक कसं म्हळ्यार हांव कोणाले वशवर्तिनी न्हय कोणेय आपयल कुडले वचची तसली न्हय जेव्हा कोणेय म्हाका वश करून घेवच्या साध्य जेवची तसली न्हय हांव मिगेल बामणची परदैव म्हूण लेखिली कळ्ळें अन्यक कसं म्हळ्यार हांव सामान्य मानवाक न्ही न्हय तुका निशाचरांगेल रायकय तूं तुगेल बायल पळय गंधर्वकय अप्सरिकय किन्नरकय देवता स्त्रीकय तशें आसतना तुका सामान्य मानव स्त्रील वैरी कसलें हें मन येयलें आनी केन्नाय म्हाका नाका म्हूण एक स्त्रीन म्हणली म्हूण जाल्यार तसलीक वतय करून वारडी कोन घेवन कसो सूख मेळटा तुका कळ्ळें आनी तूं आत्तां मिगेलें म्हणलें तुगेलो आन व्हड महर्शी म्हूण म्हाका गोतना तेल विशय न्हय तो म्हाका गोतस विश्रवसूक ब्रह्ममानस पुत्र म्हणटाची कळ्ळें तसो जाल्यार पूत जावन जन्म आयिलो तूं पंचा लोकपालक म्हूण नांव घेतलां म्हणटा तूं लोकपालक पळय कितले धर्मिश्ट म्हूण गोतस न्हय तूंय ताका धर्म परिपालन करना अन्य कसं म्हळ्यार तुगेल अण्णा तो कुबेरू कळ्ळें तो निच्छावन महादेव रुद्राल भारी दोस्ती तो ताका समी तिरस्कार करता तूं अण्ण म्हूण सांगता आनी ताका समी तिरस्कार करता तसल तुका असले एक परस्त्रीले इच्छा म्हळेले कुत्सित कार्य न्हय असल कार्य तुका लज्जी जायना ताका म्हणून रडतरस पाप सगळीचे आंग कडकड येवन रडतरस रावणा धिक्कर सीता कडेन रे रावणाक जोर कोप येत कय सांगता कय सीते तुका वारडी कोन घेवन बायल करून घेवन चिवपा भोग करचें म्हाका न्हय नातल्यार तुका बलात्कार करचें कसलो व्हड विशय न्हय जावन सीते गोतस रंभेन शाप दिला म्हणून जाल्यार वो विंगड उलयता कळ्ळें जाल्यार कसो गोतस न्ही जावन तूं म्हणणं आतां मानव कन्यांक हांव खावची मात्र तांकां वारडी कनी कोण घेवचें ना जाल्यार हांव तुका वारडी कोन घेता म्हूण म्हणका जाल्यार कितलें म्हाका तुगेले वैरी मनस म्हूण पळय म्हूण म्हणटा मागीर सांगता तुका खुशी ना जैत आनी तुका हांव 12 म्हयनो समय दिला तेद भितर तूं मिगेले बायल जेवच्या वपल वे जालें ना नातल्यार सकाळीं खाणाक तुगेलें रांदप म्हाका
12 महिने जावन एक दिसान तुची तुका कोच्च्यान रांदप करून दी म्हूण म्हणटा हांव न्हय नर भक्षकूच हांव कळ्ळें हांव काही मनशाल वटू कसले संबंद दवरून घेना कळ्ळें तोंडा उलयता कडे रे तागेले बायल धान्य मालिनी म्हणलेली ताका समाधान करून आपण घेवन वता ही हांगा त्रिजेटे तिका चंद करून पळयता त्रिजेटेल वटू थंय अशोकवन तूं असही हांगा सुग्रीवान 4 महिने नंतर पावसाळे चमकल कुडले सीते सोदूचे म्हळें न्हय 4 महिने जल्ला रे सुग्रीवू ते विशयांतू ना रामाजोर कोपयले म्हणलें लक्ष्मणा आत्ताच्यात तुव किशकिंदे वचुका तो मूर्ख कसं करता म्हूण पळय तो आमकां हांगा राबयला आनी तागेले इतले तागेले बायलेले निवटू संतोशार आस स्वार्थी जाला तो तागेले काम करून दिलें न्हू आतां मिगेल कामा विशय ताका विसरून गेला प्रमत्त जाला दिसतो तो वस कुलाधम तो ताका कसले हांव किशकिंदे राय केल्लें की तूं आत्ताच्यात वचून तो कसं करता म्हूण थंय पळोवका तुवें म्हूण सांगून पेटयता कळ्ळें कडेरी लक्ष्मण सीदा किशकिंदा पट्टणा वता ते किशकिंदा सुग्रीवाला रमणे महाद्वाराला येतनाचे तांचे द्वारपालकांक पुरे कळ्ळे गोतच तांकां कोण तो कसले मेगेल रायालमध्ये आमगेल रायालमध्ये आनी हागेलमध्ये कसो ओपंद जाला रामालमध्ये सगळी गोतस थंयच्यान तांणी कोणेय अड्डी दिनी सीदा सुग्रीवाला रमणे बागलाक चमकलो लक्ष्मणा पळयल कुडले सुग्रीवाक कळ्ळें हाका जोर कोपयला म्हूण थंय रामायणा मूल रामायण सांगता तो पिवन मध्ये रामत्त जावन आशिल्लो थंय लक्ष्मणाल कोप पळोवन तागेले मत्त पुरय देवले म्हूण सांगून तशी वो तारे घेवन येयले काय आनी बायलेक रुमेक घेवन येवन लक्ष्मणाक स्वागत केलें की ताका कंद मुल्ल फल दिली की आनी ताका एक आसन दिवन ताजे स्वल्प दूर आनेक आसनारी तो बसलो काय कुडले लक्ष्मणान हांव कशा खातीर येयलो म्हूण गोतस्वे तुका म्हूण रामान सांगिल्लें पुरे उतर सांगलें लक्ष्मणा जोर भंय जालें कुडले म्हळ्यार की लक्ष्मणा हांव मुर्खूय न्हय कृतज्ञूय न्हय तुमगेले विशयांत दय ना म्हूण लेखू नका सीतेक सोदूचे खातीर हांव मस्त प्रयत्न केला कळ्ळें मस्त आनी पावसाळ गेलेले देखून ಸ್ವಲ್ಪ काम मागशें पडलेलें आनी हांव दिक्काक कपिश्रेश्ठांक पुरे गुंप करून पेटयता कळ्ळें 1 म्हयनो भितरी सीते सोदून किशकिंदे येवका म्हूण सांगून हांव आज्ञा करता म्हणटना 1 म्हयने भितर तांणी खंडीत मेगेले सेवक म्हळ्यार तशी आसची कळ्ळें कार्य तत्पर तांणी 1 म्हयने भितर तांणी खंयचे मुल्ला वचून तांकां दिलेले दिक्काचे 1 मुल्ल सोडून अशें वचून सोदून येता तूं कसले कोपू नका रामाले सांग हांव तागेले कार्यांत प्रवृत्त जाला म्हूण सांग म्हूण कळ्ळें आनी लक्ष्मण कसं करता जायत म्हणटा लक्ष्मण सांगता तूंच येवन रामाले सांग कडे रे रामाला येवन सुग्रीवय सांगता की सीते सोदूचें काम आमी सूर केलां म्हूण कितले वानरांक पेटयला म्हूण ना की तांत भितरी पूर्व पश्चिम आनी उत्तर दिक्का चमकलेल्या वानरांक कोणाकय सीत मेळ्ळी आतां दक्षिण दिक्काक हनुमंतू जांबवंतू अंगदू अशी मस्त कपिश्रेष्ठा दक्षिण दिक्का पेटयला 3 दिक्का चमकलेल्या वानरांक 1 म्हयनो जाला रे कसले मेळ्ळी हांगा दक्षिण दिक्का चमकलेले न्हय सोदून म्हयनो जायते येता म्हूण तांकां भंय जातरस आनी खंय मेळ्ळी सीता म्हूण म्हणलेल्या विशयांत भंय जातरस कसं करतात ते वानर म्हूण म्हणलेले पयच्या दिसा रामायणांत आमी पळोवया आज सांगील सर्वै परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मनामा प्रकृते हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता